नमस्कार मंडळी, मी शेफाली येडेवाले आमच्या तडकत्या फडकत्या चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे. आम्ही आमच्या मंचावरती आज मुलाखती न घेता गाणी आणि शायरी घेणार आहोत. त्यांचे छोटे कडवे तुमच्यासमोर मांडणार आहोत. तर आम्ही आमच्या 3 प्रमुख पाहुण्यांना बोलवलं आहे. तर आमचा हा 4था एपिसोड बघायला विसरू नका. पहिला मी प्रमुख पाहुण्यांना बोलू इच्छिते. त्यांचं नाव आहे राहुल पानवाले यांना. नमस्कार. आता आम्ही आमच्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्यांना बोलू इच्छितो. त्यांचं नाव आहे लोकेश शेंडीवाले यांना. नमस्कार. नमस्कार. आम्ही आमच्या आता तिसऱ्या प्रमुख पाहुण्यांना बोलू इच्छितो. त्यांचं नाव आहे विघ्नेश फेकूवाले यांना. नमस्कार. तर आम्ही आमच्या या 3 प्रमुख पाहुण्यांसोबत आमचे गाणी आणि शायरी ज्यांच्यामधून कडवे सादर होणार आहेत तुमच्यासमोर, ते तुमच्यासमोर आता मांडणार आहोत. ते तुम्ही आवर्जून पहा. बघायला विसरू नका आमचा हा 4था एपिसोड. चला तर आता आम्ही गाणी आणि शायरी यांचे छोटे छोटे कडवे आहेत ते तुमच्यासमोर आम्ही मांडणार आहोत, आमचे हे प्रमुख पाहुणे. तर चला पहिल्या प्रमुख पाहुण्याला आम्ही प्रश्न विचारतो. तर बघूया. तर राहुल पानवाले, तुम्हाला आम्ही असं एक प्रश्न विचारतो की तुम्हाला छोटासा किस्सा किंवा कुठलं गाणं तुम्हाला असं आठवतंय का? तर तुम्ही 2 ओळी आमच्या समोर सादर करू शकता का? मी किस्सा सांगतो माझा. किती जवळचा मित्र असला वा 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 तरी विश्वास ठेवायचा नाही, वा. कारण टेन्शन मध्ये असलंच मी येतो बकवास राय. चला तर आपण आपल्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्यांसोबत गाणी आणि कडवे चालू करणार आहोत. तर बघूया. लोकेश शेंडीवाले, आम्ही तुम्हाला नमस्कार. लोकेश शेंडीवाले, आम्ही तुम्हाला सेम प्रश्न विचारणार आहोत. तर तुम्हाला गाणी किंवा कडवं कुठलं आठवतंय का? तर 2 ओळी तुम्ही सादर करू शकता का? माझा एक किस्सा होता. मी हां. पिक्चरला निघालेलो जायला. हां. त्याचा मी कडवाच सांगतो नॉर्मल. चालेल. मैं निकला गड्डी लेके एक मोड़ आया. वा वा वा. मैं निकला गड्डी लेके एक मोड़ आया और तिकीट घर पे छोड़ आया. आय. त्याच्यामध्ये माझा अर्धा सिनेमा पण गेला. चला तर आम्ही आमच्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्यांसोबत आमची ही गाणी आणि कडव्यांची जी मुलाखत होती, म्हणजे जी शायरी चालू होती, ती आम्ही झालेली आहे आमची. तर आम्ही आमच्या तिसऱ्या प्रमुख पाहुण्यांसोबत आमचं गाणी आणि कडव्यांची जे ओळ मांडणार आहेत ते आम्ही आता तुमच्यासमोर मांडतो. तर आम्ही आमच्या तिसऱ्या प्रमुख पाहुण्यांना बोलवतो. त्यांचं नाव आहे विघ्नेश फेकूवाले यांना. बोला. तर सर, आम्ही तुम्हाला पण हाच सेम प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो ज्या प्रमुख पाहुण्या 2 प्रमुख पाहुण्यांना विचारला. तर तुम्हाला कुठलं गाणे किंवा कडवा असं आठवतं आहे का? ते तुम्ही तुमच्या 2 लाईनीमधून शेअर करू शकता का आमच्यासमोर? हां, म्हणजे मी एकदा गाडी चालवत होतो तेव्हाचा एक तुम्हाला किस्सा सांगतो. खून में तेरे मिट्टी मिट्टी में तेरा खून. वा 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 वा. खून में तेरे मिट्टी मिट्टी में तेरा खून. वा. घरी लायसन्स समोर हवालदारमध्ये भर ट्रॅफिक. काय करेल सुलतान? तर चला आम्ही आमच्या तिसऱ्या प्रमुख पाहुण्यांसोबत पण आम्ही गाणी आणि शायऱ्यांची जी कडवी होती ती मांडली आहे तुमच्यासमोर. आम्ही आमच्या पहिल्या प्रमुख पाहुण्यांना परत बोलवतो. त्यांचं नाव आहे राहुल पानवाले यांना. तर सर, मी तुम्हाला असं विचारते की तुम्हाला आधी तुमच्या लाईफमध्ये जे झालेलं असेल ते तुम्हाला आता आठवतं आहे का? तुम्ही सांगू शकता का आम्हाला? हो, नक्की सांगू शकतो. माझाच हेच किस्सा सांगतो, दारूवरनं झालेला. सांगा. दम मारो दम मिट जाए गम. दम मारो दम मिट जाए गम. प्याला बसलो शुभ शाम. लिव्हर झालं माझं खराब यार. लिव्हर झालं खराब माझं यार. तर आता आम्ही आमच्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्यांना बोलवतो. त्यांचं नाव आहे लोकेश शेंडीवाले यांना. सर, तर मी तुम्हाला हे विचारते की तुमच्यासोबत किंवा तुमच्या असं मित्रांनी तुम्हाला कधी काय विचारलं किंवा काय बोलले आहे का? तुमच्यासोबत झालेलं आहे तर तुम्ही सांगू शकता का आम्हाला? माझा एकदा मित्र मला म्हणालेला हां. की थांब तुझी आता मी वाट लावतो. तेव्हा मी माझ्या मित्राला बोललो, कडवाच सांगतो, हां, सांगा. माझं कोणीच काही बिघडू शकत नाही. वा वा. माझं कोणीच काही बिघडू शकत नाही. आधीच माझं सर्वच बिघडलेलं आहे. चला तर
आता आमचे दुसऱ्या महान व्यक्तींसोबत पण आमचे गाणी कडवे झालेले आहेत. तर आम्ही आमच्या तिसऱ्या व्यक्तींना म्हणजे महान व्यक्तींना बोलवतो. त्यांचं नाव आहे विघ्नेश फेकूवाले यांना. नमस्कार सर. तर तुम्हाला असं कुठलं गाणं आठवतं आहे का तुम्हाला आधी झालेलं किंवा असं रिलेटेबल कुठल्या गोष्टीसाठी, तर तुम्ही सांगू शकता का आम्हाला? एकदा माझा दादा होता घरामध्ये, गाणं गात होता. तेरी बातों में ऐसा उलझा जिया असं मस्त बोलत होता. आणि त्याच्यावरती मी बोललो, उसके बाद मैंने हग भी दिया असं मी त्याला बोललो. साल्याने लय मारला आणि घरातून बाहेर हाकलून दिला. चला तर आम्ही आमच्या तिसऱ्या प्रमुख पाहुण्यांसोबत जी आमची झालेली गाणी आणि कडव्यांची जी होती मुलाखत ती आमची झालेली आहे. तर आम्ही आमच्या पहिल्या प्रमुख पाहुण्यांना बोलवतो, राहुल पानवाले यांना. तर राहुल पानवाले, तुम्हाला मी विचारते की तुमच्या लाईफमध्ये असा कुठला असा किस्सा घडलेला आहे का, तुम्ही सांगू शकता का आम्हाला? हो, मी तुम्हाला गाण्याच्या तर्फे सांगतो माझा किस्सा. चालेल. आंखें खुलिया बंद हो दिलदार उनका होता है, आंखें खुलिया बंद हो दिलदार उनका होता है. कसं सांगू मी तुम्हाला, पॅन्ट फाटली माझी रे. तर राहुल पानवाल्यांसोबत आपण गाणं तर ऐकलेलं आहे. तर आम्ही आमच्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्यांना बोलवतो. त्यांचं नाव आहे लोकेश शेंडीवाले यांना. तर लोकेश शेंडीवाले, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कुठल्या पोरीविषयी कुठल्या पोरीबद्दल तुमच्या असं लाईफमध्ये काय झालेलं आहे का, तुम्ही सांगू शकता का आम्हाला? हां, मी असं सांगू शकतो की माझ्या घरातल्यांनी मला एकदा विचारलेलं की ती पोरगी तुला काय बोलली आणि तू तिला काय बोललास. तर मी सांगितलं घरच्यांना की ती पोरगी मला बोलली की तू माझ्या मनामध्ये बसू शकत नाहीस. तर मी त्या पोरीला बोललो की तुझ्या मनात तर बसू शकत नाहीस, पण मी तुझ्या डोक्यात तरी बसू शकतो का. तर लोकेश शेंडीवाल्यांसोबत पण आपली त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. तर आमच्या तिसऱ्या प्रमुख पाहुण्यांना मी बोलवते, विघ्नेश फेकूवाले यांना. तर विघ्नेश फेकूवाले, मी तुम्हाला हे विचारते की तुमच्यासोबत अशा लाईफमध्ये तुम्हाला पण तोच प्रश्न की झालेला आहे का काही? हा, म्हणजे एकदा एका पादऱ्या मित्राने आम्हाला लिफ्टमध्ये असं बंद केलं आणि वरती आम्हाला विचारतो की मी आता पादू काय. तेव्हा मी त्याला बोललो, हर पल मेरी याद तुम्हें तड़ पाएगी, तू पादेगा पब्लिक तुझे मारेगी, छोड़ के ऐसे पाद के ऐसे हाल में जो तुम जाओगे, सच कहता हूँ गधे बहुत पछताओगे असं मी त्याला बोललो. वा वा. तर आमच्या ह्या विघ्नेश फेकूवाले यांच्यासोबत पण आमची गाणी आणि शायरी झालेली आहेत. तर तुम्ही बघितलं आमच्या तिन्ही प्रमुख पाहुण्यांसोबत आमच्या गाणी आणि शायरी हे कडवे तुम्ही तुमच्यासमोर मांडलेले आहेत त्यांनी तुमच्यासमोर. तर आता त्यांच्याकडे बघून मी सुद्धा माझे 2 कडवे तुमच्यासमोर मांडणार आहे. तर तुम्हीसुद्धा माझे 2 कडवे आवर्जून पहा. तर चला मी माझे 2 कडवे मांडते, ऐका. एका प्रेमीबद्दल सांगते की तो त्याचं प्रेम शोधत निघाला आहे. तर त्यावर मी ओळ बोलते, हम तो निकले थे तलाशे इश्क में अपनी तन्हाइयों से लड़कर, हम तो निकले थे तलाश में अपनी तन्हाइयों से लड़कर, पण ऊन जरा जास्तच होतं त्यामुळे लोट आहे उसाचा रस पिकर. आता माझं दुसरं गाणं आहे, दुसरी ओळ आहे, मी तुमच्यासमोर सादर करते. स्वच्छ असून पण अस्वच्छ सारखं असलेले मित्र असतात ना, त्यांच्यासाठी ही माझी ओळ आहे. तर तुम्ही ऐका, तुम्हीसुद्धा ऐका. कदम कदम पर हवा की आहट का ध्यान रखना, कदम कदम पर हवा की आहट का ध्यान रखना, मुश्किल समय में इस दोस्त को याद रखना, मुश्किल समय में इस दोस्त को याद रखना, हमारी यादों की खुशबू ज़रूर आएगी, तुम बस अपनी नाक साफ रखना. आवडलं ना? म्हणजे हे माझे कडवे आहेत 2, ते मी स्वतः असे लिहिलेले आहेत. तर तुम्ही हे माझे कडवे आवर्जून पहा. तर मी या 3 महान व्यक्तींकडे येते परत. तर तुम्ही आमच्या मंचावरती आल्याबद्दल थँक्यू. बोलते असं मी कधीच बोलणार नाही. तर ह्या 3 सरांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे. सॉरी मार्गदर्शन बोलायचं आहे का? हां तेच माझं जरा मी विसरली, सॉरी. तुम्हालासुद्धा मार्गदर्शन नाही तर मार्गदर्शन ह्या सरांनी 3 सरांनी आपल्याला दिलेलं आहे.
तर मी त्यांचा आता थँक्यू बोलून सॉरी थँक्यू तर मी तुम्हाला असं काहीच बोलणार नाही आहे. तुम्ही आता फुटू शकता इथून. पहिला मी बोलली थँक्यू पण आता नाही, फुटू शकता. काय बोलणार बघितलात का तुम्ही? या 3 महान व्यक्ती होते, त्यांची मुलाखती नाही, गाणी आणि कडवे जे आपल्यासमोर मांडलेले आहेत. देवा काय होईल? आवर्जून पहा. ही आमचा 4था एपिसोड. आमची मुलाखत नसून गाणी आणि कडव्यांवरती होती. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आमचा हा 4था एपिसोड होता आणि बेल आयकॉनला सबस्क्राईब करा.